पुन्हा तिथे पोचला की 1500 रुपये नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आपण खात्यामध्ये देणार आहोत। आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण केला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना त्यांच्या खात्यामध्ये द्यायला सुरुवात केली। आम्ही योजना आणली त्यावेळी हे काँग्रेसचे लोक, शरद पवार पार्टीचे लोक, उबाठाचे लोक आम्हाला त्या ठिकाणी नावं ठेवायचे, हे तर होणारच नाही, हे तर जमणारच नाही, हे तर खोटंच आहे, आता जुमलाच आहे। त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून आम्ही 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले। यांचे थोबाड एवढे एवढे छोटे छोटे झाले। त्यांच्या लक्षात आलं, अरे योजना तर चालणारच आहे। बघा बहिणींनो, तुम्हाला सांगतो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत। हे जे काँग्रेसवाले सावत्र भाऊ आहेत ना, या लोकांनी काय केलं माहिती आहे? मोदीजींनी आपल्याला एक संदेश दिला। मोदीजींनी सांगितलं, विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येचा 50% हिस्सा म्हणजे आपल्या माता भगिनी, आपल्या महिला या जोपर्यंत आर्थिक सामाजिक परिवर्तनाचं केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत आपला देश प्रगतिशील होऊ शकत नाही, विकसित होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंत 14 वेगवेगळ्या योजना आखल्या की ज्यातनं महिलांचा विकास ते करतायत। लखपती दीदी काय माहिती आहे? सरकारच्या योजनेतनं आपला व्यवसाय सुरू करून वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त ज्या महिला त्या ठिकाणी पैसा कमवतात त्यांना लखपती दीदी म्हणतात। अशा 11 लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत। पुढच्या काळामध्ये 25 लाख लखपती दीदी करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी आम्हाला तयार करायच्या आहेत। करण भाऊ, तुमच्यावर जबाबदारी टाकतोय, आशीर्वाद मिळणार आहे। या मतदारसंघामध्ये आमच्या किमान 25,000 बहिणींना लखपती दीदी तुम्हाला बनवायचा आहे। तुमच्या मागे हा देवा भाऊ उभा आहे, तुम्हाला जी अडचण येईल ती अडचण दूर करेल। पण माझ्या 25,000 बहिणी या ठिकाणी लखपती दीदी झाल्या पाहिजेत। आपल्या सरकारने लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। म्हणून मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये असे 1 लाख रुपये त्या मुलीच्या घराला आपण देतो। घरामध्ये मुलगी नाही लक्ष्मी आली आहे अशा प्रकारचं प्रत्यंतर झालं पाहिजे। ही योजना आपण सुरू केली। आज आपल्याला कल्पना आहे, आपल्याकडे उच्च शिक्षणाचा या ठिकाणी खूप खर्च वाढलेला आहे। खासगी कॉलेजमध्ये डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, MBA करायचं आहे, लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये फी आहे। मध्यमवर्गीय आणि गरिबांना ही फी परवडत नाही। त्या ठिकाणी जर एखाद्या मध्यमवर्गीयाच्या गरिबाच्या घरी एक मुलगा असेल, एक मुलगी असेल तर अलीकडच्या काळामध्ये ते आपल्या मुलीला बोलवतात आणि सांगतात, बेटा आम्हाला एकाला शिकवायचे पैसे आहेत, सरकार जरी अर्धी फी घेत असली तरी देखील आम्ही एकाच मुलाला शिकवू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवणार आहोत, तू काहीतरी BA वगैरे करून टाक, तू घरी बस, कारण शेवटी तुझं लग्नच करून द्यायचं आहे। अतिशय हुशार असलेली आमची मुलगी पैशाअभावी शिकू शकत नाही। आम्ही निर्णय केला, आम्ही आई वडिलांना सांगितलं, तुम्ही जर पैशाअभावी मुलीला शिकवू शकत नसाल काळजी करू नका, मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलींच्या शिक्षणाकरता सगळे पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला। 1 लाख, 2 लाख, 5 लाख जेवढी फी असेल, मुलींची 100% फी, मुलांची 50%, पण मुलींची 100% फी हे राज्याचं सरकार भरत आहे। आमच्या मुलींना सुशिक्षित करण्याचा आपला प्रयत्न आहे। आपण निर्णय केला, आमच्या महिलांना
आपण या ठिकाणी एसटी बसमध्ये 50% तिकिटात सूट दिली. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा ही सूट दिली तेव्हा एसटीचे लोक धावत माझ्याकडे आले, म्हणाले साहेब ही योजना बंद करा. म्हटलं का बरं? म्हणाले आमची एसटी ऑलरेडी तोट्यामध्ये आहे, परत तुम्ही 50% सूट द्याल, आमची एसटी खड्ड्यात जाईल, एसटी बंद पडेल. मी सांगितलं आम्ही योजना बंद करणार नाही, गरज पडली तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण ही योजना तुम्हाला चालवावी लागेल. 1-1.5 महिन्यापूर्वी पुन्हा हे सगळे माझ्याकडे आले. मी म्हटलं आता काय तुमचं? म्हणाले साहेब विनंती करायला आलो. म्हटलं योजना बंद करणार नाही. म्हणे आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलो, काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी येता म्हणता योजना सुरू करू नका, आता येता म्हणता योजना बंद करू नका. त्यांनी हंसराज भैया मला सांगितलं की ही योजना सुरू झाल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना बंद करू नका. मग मी पण जरा थोडा विचार केला, म्हटलं चाललं काय जरा बघावं. माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये तालुक्याला जिल्ह्याला कुठे जायचं असेल तर आमच्या लाडक्या भावांना या ठिकाणी म्हणतात, आमच्या भाऊजींना या ठिकाणी सांगतात की तुम्ही घरी बसा, मीच जाऊन येते. तुम्ही गेले की तिकीटही दुप्पट लागतं आणि तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय करून याल आणि किती पैसे बर्बाद करून याल याचा काही भरोसा नाहीये. मी गेली तर अर्ध्या पैशात जाऊन येते आणि घरचे पैसे वाचवून येते. आमच्या लाडक्या बहिणीच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत. 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत. त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन. बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत. तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. फक्त जे निकष आम्ही GR मध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या 5 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत. पण काही विचाराधीन आहे का? तुम्ही आता सांगितलं की 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे तो डेटा गोळा करण्याचं काम आता केलं जाणार आहे. मग ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असणार मग त्यांना त्यांच्या महिलांना त्यांच्या घरच्या महिलांना हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लागू होणार की नाही होणार त्याच्या संदर्भात काही विचाराधीन निर्णय आहे? साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ GRला आम्ही कुठेही हे करत नाही आहोत. त्या मूळ GR मध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल. त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या GR नुसार जे लाभार्थी या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये असणार आहेत त्या पद्धतीनं ते कंटिन्युएशन असणार आहे. परंतु काही तुम्ही 2100 रुपयांची संपूर्ण 2100 मिळणार अशा पद्धतीचं निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलेलं होतं. ते आश्वासन जनतेला हे सरकार कधीपर्यंत पूर्ण करणार आहे? तो 2100चा हप्ता मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल. परंतु आता 2.5 कोटी महिला या संपूर्ण योजनेचा लाभ घेतात आहेत. जे अनावश्यक पद्धतीने ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात आहेत किंवा त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते कमी दाखवतात, याची सगळी स्क्रुटिनी अधिकारी कधीपर्यंत करतील आणि कधीपर्यंत जी 2.5 कोटी महिलांची संख्या आहे ती काही खाली होऊ शकते का? म्हणजे लाभार्थ्यांची पात्रतेची संख्या कमी होऊ शकते का? आता जी आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या ज्या काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे. त्याबाबत